सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार, भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये पुन्हा आपल्याला आमच्या सर्व प्रेक्षकांचं मी दयानंद दादोळी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण येथे आलेलो प्रभाग 9 मध्ये। प्रभाग 9 चे नूतन नगरसेवक सन्मान्य श्री मेघनाथ येगूर साहेबांकडे। साहेब नमस्कार। नमस्कार। आणि आपल्याला सर्वप्रथम आपण पुन्हाच एकदा नगरसेवक पदावर विराजमान झाल्याबद्दल आणि मार्कंडे महामुनीच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर। थँक्यू सर, आपलं समाजकारण आणि राजकारण पाहता गेल्या 2 टर्म मध्ये आपण नगरसेवक मधून निवडून आलेला होता। गेल्या एका टाइम मागील वेळेस आपण पराभूत झालो, पुन्हा विजयाने आपल्या गळ्यात आज पुन्हाच एकदा माळ घातलेली आहे। तर आपण आपल्या नागरिकांचे कसे आभार मानाल? प्रभाग 9 मधील आम्ही 4 नगरसेवक इलेक्शन मध्ये आम्हाला भाजपाने तिकीट दिली। आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। घरोघरी जाऊन आमदार देवेंद्रदादा कोटे यांचं जे विकास कामं केलेत, आदरणीय फडणवीस साहेबांचे विकास कामं, शासनाचे जे विकास कामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि लाडकी बहिणीची योजना लोकांपर्यंत पोहोचली आहे। ते आणि प्रभाग 9 मधील सगळ्या भागातून लाडकी बहिणींचा आशीर्वाद आणि अनेक सगळ्या समाजातील लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळे आम्ही भरघोस मताने आम्ही निवडून आलो। साहेब, आपला समाजकारण आणि राजकीय प्रवास पाहता अगोदर आपण आप्पा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष होता, त्यानंतर समाज सेवा करत करत आपण राजकारणात प्रवेश केला आणि आपली राजकारणाची प्रवेश ही काँग्रेस पक्षातर्फे झाली होती। काँग्रेस पक्षामार्फत सुद्धा आपण 2 वेळेचे नगरसेवक म्हणून जिंकून आलो। त्यानंतर असं काय घडलं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा योग आला? नाही, माझा पराभव झाल्यानंतर मी अलिप्त होतो थोडा 1-2 वर्ष, पण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं विजन आणि राम मंदिर आणि हिंदुत्व म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं आणि भाजपमध्ये प्रवेश केलो। 2 वेळा नगरसेवक पदावर काँग्रेसमध्ये असताना विजय झाल्यावर, म्हणजे काँग्रेसमध्येच आपला पराभव झाल्यानंतर आपण थोडा वेळ राजकारणापासून अलिप्त होता, मग पुन्हाच एकदा कुठेतरी बीजेपीने आपल्याला साथ गाठल्या की तुम्ही आमच्या पक्षात यावं। हो। त्या पक्षाला ओ देऊन आपण पुन्हा पक्ष प्रवेश केला। हो। आता बीजेपी मधला आपला पक्ष प्रवेश आपल्याला किती निश्चिंत किंवा समाधानकारक वाटतं सर? निश्चितच मी लोकसभेच्या अगोदर प्रवेश केलो। लोकसभेमध्ये आम्ही पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात केलो आणि विधानसभेमध्ये सुद्धा पक्षाचं काम आम्ही केलो। देवेंद्रदादा कोटे साहेबांचा आमदारच्या वेळेस पूर्ण पक्षाचं काम सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे आज पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून मला आज तिकीट दिलेलं आहे। 2दा आपण काँग्रेसचे नगरसेवक असताना सुद्धा मेघनाथ येमूल निवडून आले होते आणि बीजेपीचे नगरसेवक असताना सुद्धा मेघनाथ येमूल साहेब निवडून आलेत। हा विजय पक्षाचा म्हणायचा का मेघनाथ येमूल साहेबांचा म्हणायचा? नाही, हा विजय पक्षाचाच असणार निश्चित, कारण का कमळ चिन्ह जो आहे हा मोदी सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्यातील सगळे आमदार यांचं जो काम आहे आणि हा विजय हा पक्षाचाच विजय आहे, माझा मेघनाथ येमूलचा विजय नाही आहे। सर, आता हे चर्चा झाल्या आपल्या वार्दाबद्दल, तर साहेब आता भाजपाने एवढी मोठी मजल मारली की त्यांच्या समोर आता विरोधी पक्षनेता सुद्धा नाही आहे। हा यश आपण कसं व्यक्त करा? हे ऐतिहासिक विजय आहे, असा सोलापूरचा आहे, न भूतो न भविष्यात असा आम्हाला वाटतो, कारण का अनेक वर्षापासून आता मी 20 वर्ष झालं राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहे, पण हा जो विजय सोलापूरकरांसाठी खूप मोठा विजय आहे। सोलापूरकरांची खूप मोठी ह्या विजयामुळे सोलापूरकरांचे खूप मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। IT पार्क असू द्या, विमानसेवा असू द्या, खास करून नवयुवकांसाठी IT पार्कची अपेक्षा आहे। निश्चितच 1-2 वर्षात तो कम्प्लीट होऊन जाईल। सोलापुराच्या इतिहासात नव्हे तर राजकारणाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलंय की पक्षाने एक अजेंडा ठेवला होता, अबकी बार 75 पार, आणि आपल्याला लोकांनी दिलंय 87, 85 ऐवजी 87 + 12 भेटलेत। असं राजकारणामधलं हे अभूतपूर्व यश सोलापुरात एका पक्षाला मिळाले आहे, तर याचं नेमकं कारण काय सांगाल? लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि केंद्रात सत्ता भाजपची आहे, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, महापालिकेत सुद्धा भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जास्तीत जास्त काम आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी लोकांनी अपेक्षा ठेवून आम्हाला या 87 नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही सोलापूरकरांच्या अपेक्षा भंग न करता
सर्व सोलापूरमध्ये जे अपेक्षा असेल आम्ही केंद्रात आणि राज्यात आम्ही मांडून सोलापूरसाठी निश्चित काम करण्याचा प्रयत्न करणार. साहेब, आता केंद्रात बीजेपी सरकार, राज्यात बीजेपी सरकार आणि आता सोलापूर महापौर सुद्धा बीजेपीचा, तर आपण सोलापुराचा जो विकासाचा अजेंडा कसा मांडाल? म्हणजे सोलापूरचं डेव्हलपमेंट आपल्या हिशोबाने कसं होईल यापुढं? नाही, तेच सांगतो ना मी तुम्हाला. जे विकास कामं तर होतच राहतील. आता आमदार देवेंद्र दादाच्या म्हणजे त्यांच्या निधीतून एकाच वर्षात 100 ते 165 कोटी रुपयाचा निधी सोलापूर शहरमध्ये त्यांनी आणले. तिकडे उत्तरमध्ये सुद्धा आमदार देशमुख मालकांचं काम चांगलं आहे, सुभाष देशमुखचं काम, साहेबांचं काम चांगलं आहे. आणि 5 वर्ष होऊन गेलं तर 3 वर्षांनंतर गॅप जो होता त्या 3 वर्षात ह्या वर्षीचा जो आमदार साहेबांनी जो मोठा विजन सोलापूरकरांसाठी ठेवून जी कामं केलेत त्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. त्यासाठीच एवढा मोठा भरघोस मते देऊन आम्हाला सर्व सोलापूरकरांना सोलापुरातील जनतेने निवडून दिले. आता आपण देवेंद्र दादांचा विषय काढला तर सोलापूरचं गणित असं होतं की 1 खासदार आणि 2 आमदार सोलापूरला यापूर्वी होते, पण आता चित्त बदललंय, 3 आमदार आणि 1 खासदार झालेत. कुठं तर देवेंद्र दादाच्या नेतृत्वाखाली एक स्ट्रॉंग नेतृत्व सोलापूरला भेटलाय आमदारकीच्या रूपात. निश्चित. तर आता उरलेली जागा जी खासदारकीची आहे ती सुद्धा पुढच्या वेळेत भरून निघेल का भाजप पक्षाकडनं? 100% भरून निघेल. कारण का मागच्या वेळेस शहरमध्ये खासदारकी इलेक्शनला 700चा लीड होता. त्यामुळे निश्चित येणाऱ्या लोकसभेला निश्चितच भाजपचाच खासदार निवडून येईल. म्हणजे भविष्यात आपण खासदार, आमदार आणि महानगरपालिका संपूर्ण भाजपमध्ये पाहू शकाल? हो, मग सोलापूरमध्ये महापालिकेचा जो काँग्रेसचा सुपडा साफ झालाय त्यासाठी आम्हाला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेला बीजेपीचाच खासदार निवडून येईल. म्हणजे भविष्य काळात संपूर्ण सोलापूर हा भाजपमध्ये झालेला असेल? हो, 100% भाजपमध्ये सर घराघरात आज भाजपचे कार्यकर्ते आहेत. आणि कुठं तर जयकुमार गोरे साहेब सुद्धा अगदी पर्सनल वेळात वेळ काढून सोलापूरकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून हा विजय ओढून आणले आहे अशी चर्चा आहे. आपण त्यांच्या कार्याबद्दल काय सांगणार? जयकुमार गोरे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्यांनी प्रत्येक प्रभागात विशेष लक्ष दिलेत. प्रत्येक प्रभागात आम्हाला सुद्धा त्यांचा फोन येत होता की काय तुम्हाला कुठं कमी पडतंय का, काय आहे तुमच्या कुठल्या बेल्टमध्ये तुमचं काम कमी असेल, कुठं तुम्हाला अडचण आहे का, असं आम्हाला वारंवार 1-2 दिवसाला एकदा आम्हाला त्यांचा फोन येत होता, त्यांचा पीएनचा फोन येत होता. आणि 6 महिन्यापासून साहेबांचं लक्ष सोलापूरच्या जनतेकडे आणि सर्व प्रभागात त्यांचं लक्ष होतं. आणि देवेंद्र दादा कोटे साहेब आणि जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री यांच्या दोघांच्या नेतृत्वात ही इलेक्शन लढली गेलेली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये न भूतो न भविष्यती असा विजय खेचून आणलेला आहे. आता राहिला प्रश्न महापौर पदाचा. कुठं तर सोलापुरात अशी कुणकुण चर्चा ऐकू येऊ लागली की सोलापूरचा महापौर पद हा तेलुगू भाषिकाकडे जाणार आहे. नाही, पक्षाने जे ठरवेल, पक्ष ज्यांना देईल आम्ही त्यांच्यासोबत असणार आहे. नाही, पक्षाचा निर्णय तो अंतिम निर्णय असेल, पण कुठं तर असे कुजबूज ऐकण्यात येत आहे की तेलुगू भाषिकाच आज महापौर ठरणार आहे. आपल्याला काय त्याबद्दल माहिती आहे? चांगलंच आहे. नाही, तेलुगू भाषिकच्या नगरसेवकाला जर महापौर पद मिळालं तर अतिशय उत्तम आणि अतिशय चांगलं होईल. जर तेलुगू भाषिक महापौर झाले आणि सोलापूरचं आधिपत्य तेलुगू समाजाकडे आलं तर आपण एक तेलुगू भाषिक म्हणून आपण कसं समाजाकडे पाहाल? समाज म्हणून नसतो, सगळ्या समाजांना घेऊन आपण इलेक्शन समोर आम्ही गेलो होतो प्रचारासाठी. कारण का खास करून माझ्या प्रभागात आम्ही 2 पद्मशाली समाज, 1 गोंधळी समाज आणि 1 वटार समाज, तरी सुद्धा आमचं पॅनल टू पॅनल आम्ही काम केलं आणि सगळ्यांना निवडून आणण्यासाठी आदरणीय देवेंद्रदादा कोटे साहेब आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो. त्यामुळेच आम्ही 4 जणांचा आमचा विजय झाला आणि खूप नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता आणि अनेक लाडकी बहिणींचा आणि या भागातील नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा अथक प्रयत्नामुळे, अथक यंत्रणा, बूथवाईज यंत्रणा असू दे, अनेक ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या सहकार्याने 4 पॅनल आम्ही निवडून आलो. आज मार्कंडेय महामुनीची जयंती निमित्त आमच्या चॅनल मार्फत आपण तेलुगू भाषिकांना काय सांगाल? आज मार्कंडेय जयंती निमित्त मार्कंडेयच्या चरणी आम्ही आताच मार्कंडेय मंदिरमध्ये गेलो होतो. समाजाच्या वतीने आमच्या 17 नगरसेवकांचा त्यांनी सत्कार केलाय आणि समाजाचा ऋणी आहे आम्ही. आणि समाजाचे जे प्रश्न आम्हाला उठवता येईल हाऊसमध्ये आम्ही निश्चितच ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि समाजाच्या पाठीमागे आम्ही निश्चित राहणार. सोलापूर लवकरच सुजलाम सुफलाम हो आणि स्मार्ट सिटीची सर्व कामे सोलापुरात मार्गी लावो. आणि अद्धवाड भागात स्मार्ट सिटी देत नसल्यामुळे अद्धवाड भागातील सुद्धा सर्व कामं आपल्या
पक्षातर्फे लवकरात लवकर पूर्णत्वास येवं असे आम्ही आमच्या चॅनल मार्फत आपल्याला एक निवेदनच देत आहे. तर लवकरात लवकर आपण सोलापूरच्या समृद्धीसाठी झटाल काम कराल अशी मी आपल्याकडनं आशा बाळगतो आणि आमच्या चॅनलला आपण बाईट दिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.